शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून कोणत्याही पिकासाठी बेस्ट टॉनिक आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर आपण टॉनिक कोणतं वापरायला पाहिजे। बाजारपेठेमध्ये 1000-2000 कंपन्यांचे शेकडो कंपन्यांचे टॉनिक आहे। नेमकं आपण त्यापैकी कोणतं चांगलं वापरायला पाहिजे, कोणत्याचा चांगला रिझल्ट आहे, तर मी तुम्हाला काही बेस्ट 5 किंवा 6 हे टॉनिक सांगणार आहे ज्याचा रिझल्ट खूप चांगला तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार, मी राहुल शिंदे। सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। तर ज्या शेतकऱ्यांना टॉनिक विषयी माहिती पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 3 ते 4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्याचं कार्य, प्रमाण आणि कोणते वापरावे याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिलं, आता याच्यामध्ये पहिलं दुसरं काहीही नाही, फक्त एक सहज क्रम लावलेला आहे। नाहीतर तुम्ही म्हणाल की हे 1 नंबरचं आहे तर हेच वापरावं, असं नाही। यापैकी कोणतंही एक तुम्ही आपल्या पिकामध्ये आलटून पालटून हे फवारणी करू शकता। जबरदस्त रिझल्ट देणारं, चांगलं, तुम्हाला स्वस्त्यामध्ये चांगलं उत्पादन काढून देण्यासाठी या टॉनिकचा उपयोग होईल। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ते म्हणजे टाटा बहार। टाटा बहार वापरत असताना 40 मिली आपल्याला हे वापरायचं आहे। टाटा बहार वापरत असताना याचा उपयोग काय होणार आहे की तुमच्या पिकामध्ये लागत असलेली अन्नद्रव्य, म्हणजे एकंदरीत आपण याला टॉनिक म्हणू, तर लागत असलेली अन्नद्रव्य या टॉनिक मधून मिळाल्यामुळे पिकांची एकंदरीत वाढ चांगली होईल आणि उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून येणार आहे। दुसरं टॉनिक ते म्हणजे इसोबियन। इसोबियन वापरत असताना 40 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे। याच्यामध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांची थांबलेली वाढ चांगली होण्यासाठी, त्याचप्रमाणे पिकांना काळोखी आणण्यासाठी, एकंदरीत पिकांचे फुटवे चांगले होण्यासाठी तुम्हाला हे इसोबियन चांगलं काम करणार आहे। हे झालं दुसरं। तिसरं म्हणजेच पाटील बायोटेक कंपनीचं फॉलिबियन। आता इसाबियन आणि फॉलिबियन ह्या दोनही औषधी किंवा हे दोनही टॉनिक खूप जबरदस्त आहे। 40 मिली तुम्ही फॉलिबियन वापरू शकता, परंतु तुम्हाला जर इसाबियन नाही भेटलं तर तुम्ही फॉलिबियनचं निवड ही करू शकता। जबरदस्त आहे, चांगला आहे, 40 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता। त्याच्यानंतर बायर कंपनीचं ॲम्बिशन। आता ॲम्बिशन वापरत असताना तुम्हाला 40 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे। आता ॲम्बिशनचा सुद्धा खूप जबरदस्त फायदा दिसून येतो। पिकांचे फुटवे, पिकांची वाढ, काळोखी आणण्यासाठी एकंदरीत हे सुद्धा एक चांगलं टॉनिक तुम्हाला ठरलेलं आहे। त्यानंतरचं एक शेवटचं म्हणजेच बायोविटा एक्स। बायोविटा एक्स वापरत असताना पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरा, कारण हे पिकाच्या नंतर वापरल्यामुळे तेवढा काही फारसा रिझल्ट मला आढळून आलेला नाही। तर तुम्ही बायोविटा एक्स वापरत असाल तर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरा, आणि बाकी जे सांगितले ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा नंतर सुद्धा हे वापरू शकता। तर पिकांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फुटवा काढण्यासाठी, हिरवेपणा राखून ठेवण्यासाठी, त्याला एकंदरीत अन्नद्रव्य चांगले मिळावे यासाठी मी सांगत असलेले जे टॉनिक आहे, तर हे टॉनिक जबरदस्त होते, चांगले होते, चांगले रिझल्ट देणारे होते, सगळीकडे उपलब्ध असते। तर त्यामुळे तुम्ही कुठूनही याची खरेदी करून आपल्या पिकावर याचा उपयोग हा करू शकता। तर प्रमाण योग्य वापरा, बरोबर कीटकनाशकामध्ये वापरा, औषधी फाटणार नाही याची काळजी घ्या, कारण भरपूर सारे शेतकरी कोणत्याही औषधांसोबत औषध वापरतात आणि ते कधी कधी फाटतात। तर त्यामुळे थोड्याशा पाण्यामध्ये ते औषध बनवा, नंतर जास्त पाण्यामध्ये बनवा, आणि शक्यतो टँक मिक्स करा। टँक मिक्समध्ये ज्या ड्राममध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी बनवून त्यामध्ये एक एक औषधी टाकून नंतर तुम्ही वापरा। डायरेक्ट पंपामध्ये वापरल्यामुळे तुम्हाला ते औषध चांगलं पाण्यामध्ये घुळवणार नाही आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला तेवढा चांगला मिळणार नाही। तर शक्यतो लागेल तेवढा अंदाज घेऊन तेवढं पाणी बनवून तुम्ही आपल्या पिकावर मी सांगितलेली टॉनिकची फवारणी नक्की करा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुम्ही शक्य झाल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करण्याची एक प्रयत्न करा। माहिती आवडली असेल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे। धन्यवाद।